कुठीतले गहू संपत आले काय ना बाई. थोडे राहिले. बरीच मंडळी पाठीमागं विचारत होती की ताई ह्या कोठीमध्ये काय ठेवलेलं आहे. तर मंडळी ह्या कोठीमध्ये धान्य म्हणजे आम्ही गहू ठेवलेले बरं काय बघा. उन्हामध्ये ठेवल्यामुळे ना धान्याला कुठल्याही प्रकारचे म्हणजे किडे सोंडे अजिबात लागलेले नाहीयेत. आणि पावसामध्ये पण धान्य अजिबात ओलं होत नाही, कारण तुम्ही आता बस तोंड पाहू शकता असं डोंगरासारखं आहे वरून. चिचकुळ आहे चिचकुळ, पाणी गळून जातं खाली, साठत नाही वर पाणी. माझं पिल्लू आलं बाई वरती. का रे दादू 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 लगेच गहू घे. आणि त्याला खालून काढायला पण सोय. आणि याला कंटिन्यू म्हणजे वरतून आपल्याला काही झाकण वगैरे टाकायची गरज पण नाही. पावसाळ्यामध्ये पण पाऊस पाणी आतमध्ये वगैरे अजिबात जात नाही. आणि धान्य काढण्यासाठी खालून हे एकदा वरून धान्य आपण कोठी भरून ठेवली तर डायरेक्ट फक्त ज्यावेळेस आपल्याला गहू काढायचे त्यावेळेस असं इथून आपण हात घालून काढू शकतो. इथं लॉक पण नाही, येते. ते संपत आले म्हणून हाताने वडावं लागत आहे. वडले भरेला असल्यावरती डायरेक्ट गळात येते. आता जवळपास जेव्हा आम्ही गहू काढले होते तेव्हा वाळवून पिळून मस्त व्यवस्थित ते कोठीत भरून ठेवले होते. तसं कोठी उन्हामध्ये असल्यामुळे हा पत्रा तापतो, आतमध्ये सोंडे वगैरे होत नाहीत. पण एक आपली काय म्हणतो आपण दक्षता म्हणून मी त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला जो आहे ना तो टाकलाय. म्हणजे जुन्या बायका म्हणायच्या कडुलिंबाचा पाला टाकलाय नाही ना सोंडे वगैरे होत नाही. आणि तसंच माझी मम्मी म्हटली होती हिंगाच्या वासाने एक सोंडे येत नाहीत. दादा थांब ना, तू नको टाकू वडू. पाला पार कणकडीत वाळून गेला. आणि त्याच्यामुळे ना मग मी थोडंसं हिंग पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक टोकर असा एक लेवल थर झाला का हिंग त्याच्यामध्ये टाकायचे आणि मग परत लिंबाचा पाला पण टाकायचे. बघितलं का आमचा कामदार सगळं काम करू लागत मला, आहे ना. दादू दळण करशील का आता? हा दळण का आता तो झोपल्या दळण करायला लागलो. तो डायरेक्ट बुचकुले घेऊन पळतो तेव्हा. नको ना राजा, इथं इथं आहे बघ, त्याच्यातले पानं काढ. हे बघ हे काढ, हे बघ शिशी. तर तुम्ही पण धान्यासाठी कोठी घेण्याचा विचार करत असाल तर खरंच एकदम भारी आहे. उन्हामध्ये घेऊ शकतो. आम्ही मुद्दाम वरती ठेवलंय म्हणजे कसं घरावरती ठेवलं आपण कुठे बाहेर वगैरे गेलो तर इथं लॉक लावायची गरज पडत नाही. सिक्युअर मध्ये राहतं आपलं धान्यवरती.